गौरव नवीन काढलो ऐक सखे बाई तुझी नवल सांगू मी काही आणि ब्रह्मांडाचा मालक म्हणतो यशोदेशी आई ग की भगवंत ज्या वेळेस गोकुळामध्ये अवतार घेऊन आले त्यावेळेस नंदराजाच्या घरी गोपाल कृष्ण अवतार घेऊन आले पण काही गल्लीमध्ये माहीतच नव्हतं. काय सांगावं बाई म्हणजे त्या यशोदेच्या घरी कोणतरी बाळ जन्माला आलं काय रूपवान काळ सावळ गोचिरवान आहे आणि असं बायाची चर्चा कुचू 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 चालू आहे. एकाने गवळणी सांगू लागले की बाबा एक नवलच घडली आपल्या नगरीमध्ये म्हणून ब्रह्मांडाचा म्हणजे ब्रह्मांडाचं निधन ज्यावेळेस वसुदेव यांच्या घरी खरंच अवतार लागलं म्हणजे बघा जन्म देणारी देवकी कुठे होती आणि भगवान यशोदेच्या घरी वाढला. सांगायचं तात्पर्य म्हणजे बघा ती माता त्या मातेला दुःख झालं पण बघा जयाशी पूर्व पुण्य उघडे तरी तर सद्गुरु निधान घडे तयाचे मोक्षदार उघडे या प्रमाणाचं आहे. बघा ज्या वेळेस देवकी मातेच्या गर्भात भगवान आले आणि बघा सामानपणे केलं आणि कोणी मांडीवर घेऊन खेळविलं त्या यशोदा मातेने खेळविलं म्हणून
एक चांगला आमच्या मामासारखा माणूस देवदेव करायचा बघा. 40 वर्ष त्यानं दररोज मारुतीला पाणी घातलं. एक दिवस सुद्धा कुठं गावाला जायचं नाही. नेम फूल बेल हे सर्व तोडून आणायचं आणि पहाटे सकाळी 6 वाजता मारुतीला पाणी टाकायचं. 25-30 वर्ष झाले. मग एकदा काय झालं बघा, लय तुझं म्हणजे मामाच्या जवळले मित्र म्हणले काय नाही सकाराम तात्या, यावेळेस पंढरपूरला जाऊन गड्या म्हणले. कोणतं जाण्यास म्हणले तू, आपले ढोर शेत ते शेत आणि यावेळेस जाऊतच गडे म्हणले. काय हरकत नाही. असं तसं 25-30 वर्षाला एक दोस्ताच्या खातर माणूस पंढरपूरला निघला आणि 20 वर्षाच्या नंतर त्या मामाला एकच मुलगा झाला. खरंच जोडपं होतं पण छान माळकरी वर्गाचं होतं. आणि बायकोला म्हणला, आई म्हणला ते माझा त्या लयच भाग लागलाय की म्हणला पंढरपूरला जाऊ तू लयच म्हणाल तर का केवळ ढोर मी ओळखते म्हणली बायको. बरं काय हरकत नाही जातोच म्हणला, पण देवपूजा हे म्हणला. ढोर जनावरांच्या अगोदर त्याला देवपूजाचं बघा. आई म्हणजे देवपूजा कशी होईल म्हणला. आता मारुतीला यायला तर माईला पाणीच टाकायला काय नाही म्हणले. आता आजपासून बाळ्याला शिकवत म्हणले आपण. बरं काय हरकत नाही म्हणल्या. त्या लेकराला संध्याकाळी बसवायचे आणि तुझे बाबा पंढरपूरला यावेळेस चालले बरं, आणि बाबा येईपर्यंत तुला देवाला पाणी घालायचं आहे. आई म्हणला काय मग तुम्ही दोघे कटकट लावायला म्हणल्या. ज्या दिवशी बाबा जाईल त्या दिवशी पाणी घालतो की म्हणला. आषाढी एकादश 8 दिवस पुढे आहे ना, आजच पासून चालू केले म्हणलं. एकादश येऊ दे, बाबाला मी गावातून वाट लावलो की मग पाणी बी माझ्याकडे आलं म्हणला. कस तरी घालते गड्या वाटलं गेल्या. एकादश आली, निघले बॅगा सर्व मंदिरावरून. मग आता बॅगा म्हणजे जायच्या दिवशी तर वडिलांनाच पाणी घातलं होतं. दुसऱ्या दिवसाचा दिवस उजाडला. बाळ्या उठकी हे म्हणली 5लाच. बाळ्या काय चालवा फुल झोपीमध्ये. काय आहे म्हणला म्हणजे झोप यावेळेस तर या टाइमला तर फुल लागते. मग 1 दिवस झाला, 2 दिवस बाळ्या उठून 4-8 दिवस लागते वाटायला यायला. बाळ्या असा कदरला म्हणशाल. 5 वाजले की आई म्हणायची बाळ्या टाइम झाला बरं उठ. तुझे बाबा 40 वर्षापासून देवदेव केले आणि तू 1 दिवस उठ नाही गेलास तर पूर्ण पाण्यामध्ये जाईल. तिला बाळ्याला झोपून दिले नाही की. बाळ्या काय केला, मोठं ते टोपला घेतला, पूर्ण देव भरला देवाऱ्यामध्ये. टोपलं पौरा घेऊन आडावर गेला. आडामध्ये पूर्ण देव भरून 2-3 बारे आडामध्ये दंदन असा आदळला. ते पुरे बारके सारखे देव पुरे वरी उचलून खाली गेले की. मूर्ती बघा उंचीच अशी मोठी असते, जड असते. ती एकच राहिली की. बाळ्या त्या एकालाच पौऱ्यामध्ये घेऊन आला की ते कोपऱ्यामध्ये पौरा ठेवला की त्या आवाजाच्या दिशेने बाळ्या त्या तुळशीपाशी फुलं तोडून ठेवलं बघ. फुलं घे, तिथं गोपीचंद आहे आणि गडबड करू नको, निवांतपणे पूजा कर म्हणली. आई म्हणला आणि आज पूजा जाऊ ना म्हणला. अरे बापू तसं तोंडाला आणू नको की रे बाळ्या म्हणली. कस काय आहे म्हणला. 40 वर्ष बापाला केलं, तुझ्या तोंडाला असं काय आलंय म्हणली. तसं नव्ह आहे म्हणला.
आज पूजा कशी जमते म्हणलं यायचे सोबतीचे बाकीचे जेव्हा पुरे मेले म्हणला याला सुतक पडले या एकाला कसं पूजा करायची म्हणला. तसा दृष्टांताचा मतीचा अर्थ म्हणजे की मनाला पूजा केलेली वेगळी, मनाची ती पूजा उत्तम पूजा. मनाचा ब्रेक बघा रोडवर लिहून राहते, मनाचा तो ब्रेक उत्तम ब्रेक म्हणलंय. तसं मनाने केलेलं कार्य सिद्धीला जाऊ शकते. तसं त्या बाळ्यावर आपण इथं आल्याच्या नंतर कोणी करू बी नका करणं सरासरी. तसं म्हणून जिथं मन ठेवलं तन मन धन देह सद्गुरु चरणी अर्पण. आपण पहिलं तन मन देह सर्व देऊन टाकून दिले. म्हणून माधवरावजी अनंतराव पाटील शिंदे आमचे हार्मोनियम वादक, राहणार मनोरकर या आमच्या दादाश्री कडून सुद्धा या चालू असलेल्या गोलनीवर खुश होऊन 21 रुपयाचे सप्रेम भेट दिलेल्या भेटीबद्दल धन्यवाद धन्यवाद. म्हणून आमच्या पक्वाचे सम्राट आमचे ओंकार दादा वंजार वाडीकर बरोबर. आता काय भजन तर ते नाही केले, पण आता काय आवडलं की ते इथलं आपलं या आमच्या दादाश्रीकडून 21 रुपयाचे सप्रेम भेट दिलेल्या भेटीबद्दल त्यांचा खरंच आभारी आहोत. धन्यवाद. Thank you.